मॅडम आहे त्यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा हिंमत वाढवावी। मॅडम तुम्ही समोर येऊन बसा मॅडम। बघा आपण 2 दिवसापासून इथं उपोषणासाठी थांबलेलो आहोत आणि आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आपण 20-18 वर्षापासून इथं काम करतोय। इतके सदस्य आपल्याला एक आशा होती की आपल्याला कोणीतरी एक चांगलं नेतृत्व द्यावं आणि घराबाहेर जाऊन आपल्याला आंदोलन करण्याची इच्छा होती, पण त्यासाठी जे नेतृत्व लागतं त्या नेतृत्वाची आता जी आपल्याला जी काही इच्छा होती ती आता पूर्ण आलेली आहे आणि मॅडमने आपल्याला चांगलं एक नेतृत्व दिलेलं आहे। आपण सर्वजण घराच्या बाहेर पडलेले आता आपल्याला एकच विनंती आहे की कोणी आल्यानंतर आपण जे प्रशिक्षण घेतो आतापर्यंत सगळे नियोजन पद्धत काम करतो ती नियोजन पद्धत आपल्या या आंदोलनात दिसू द्या। आपण दुसऱ्याचे प्रशिक्षण घेताना सरकारचे काम करताना प्रत्येक काम सहजपणे करतो, पण आज आपण हे जे काम करतो हे काम करताना कोणीही मंत्री वगैरे भेटायला आले तर त्यांचं स्वागत करताना वगैरे आपली जी काही शिस्तबद्धता लागते ती सर्वांनी दाखवली पाहिजे। आपण इथं आलेलो आहोत तरी आपण कोणासाठी आलेलो नाही, आपण ऑफिसमध्ये काम करतो, सगळे केडर मिळून आपण काम करतो। आपल्याला प्रत्येक वेळेस EMS कोऑर्डिनेटरची मदत लागते, लेखालिपिकची मदत लागते, प्रोग्रामरची मदत लागते, सगळेजण आपल्याला मदत करत असतात आणि हीच मदतीची आपण आता सर्वजणांनी एक जिद्दीने हे काम करणं हे गरजेचं आहे। कारण आपलं हे जे काम आहे हे कोणीही आपल्या खूप पाडून हे काम आतापर्यंत पुढे ढकललेलं आहे। आपण आतापर्यंत इतके काम करत आलो पण स्वतःसाठी आपण काहीही काम केलेलं नाही। आपण सगळे काम शासनासाठी करत आलो पण शासनाने आपल्या कामाची दखल घेतली नाही। पण आज जे सगळ्या जिल्ह्यातून जे शिक्षक संघटनेचे जे काही पाठिंब्याचे पत्र येते त्याचा विचार करा। आपले जे पाठिंब्याचे पत्र आहे ते आपल्या कामाचीच पावती आहे। आतापर्यंत आपण जे काम करत आहोत त्याची पावती प्रत्येक देते। प्रत्येक शिक्षक संघटनेला वाटत आहे की यांनी काय व्हायला पाहिजे, यांनी आतापर्यंत हे काम केलं याला पावती द्यायला पाहिजे आणि यासाठी आता आपण सर्वांनी जिथे कुठं असले आणि आपल्याकडे जेव्हा आपण खूप वेळ इथं बसू शकत नाही पण बसत असताना जे काही लोक बाहेर बसून सेल्फ्या काढत आहेत, फोटो काढत आहेत, त्यांनी यात कोणी आल्यानंतर आपल्याला काही आपण ज्या कामासाठी आलो आहोत आपल्या घरापासून आपल्या मुलाबाळापासून आपण ज्यासाठी आलेलो आहे ते कामाला प्राधान्य देऊन सगळ्यांनी इथं थांबून आपल्या लढ्याला जेवढं काही आपल्याला बळकट करता येईल यासाठी प्रयत्न करा। आपली जी मागणी आहे ती शेवटच्या स्तरापर्यंत कशी चांगल्या रीतीने पोहोचेल यासाठी प्रयत्न करा। आपले जे लोक घरी आलेले त्यांना कोणीही ऑफिसमध्ये जाणार नाही, आम्ही सगळे त्यांच्यावर बहिष्कार टाकू। आपण जसं त्याला बहिष्कारली नव्हती दिली तर शासनाच्या बहिष्काराने भिणार नाही, पण आपल्या बहिष्काराला भीती म्हणून कोणीही ऑफिसमध्ये जाणार नाही आणि शासनाची कामं करणार नाही। यासाठी इथं बसून का होईना आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकजुटीने इथं थांबून आपला लढा चालूच ठेवणे आणि आपल्याला कायम होईपर्यंत प्रयत्न करणं हेच आपल्या शेवटचा उद्दिष्ट आहे। एकच नारा